Yes, good evening to all. Yes, काय डाऊट आहे? काय डाऊट आहे? कितवं क्वेश्चन? काय दिलं तुम्ही पेज नंबर 5 वरती सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट टू. येस, काही क्वेश्चन्स मी तुम्हाला दिले होते. आय थिंक येस, पेज नंबर 5 वरती करेक्ट. पेज नंबर 5 सेकंड आहे. हे स्टेटमेंट्स व्यवस्थित करा सर्वांनी. एकदा रीड करून व्यवस्थित ठेवा, म्हणजे इझी पडेल तुम्हाला, ट्रबल नाही येणार एवढा. ओके, 5 मध्ये काय ट्रबल आहे? 5 मधलं कितवं दिलं होतं तुम्हाला? सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट मधले फर्स्ट टू 6 एक्झाम्पल दिले होते. तुम्हाला फक्त काय करायचं, सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा आहे. फक्त प्रत्येकाचा सिम्बॉलिकल फॉर्म तर लिहायचा आहे त्याच्यामध्ये. कन्क्लुजन थोडीच काढायचं त्याचे, कन्क्लुजन्स नाही काढायचे. क्वेश्चन नंबर 2, फर्स्ट मधला सेकंड का? येस येस, अवघड नाही आहे. सेकंड मधलं थर्ड. ओके, काय आहे सेकंड मध्ये थर्ड? चेक करू आपण. सेकंड मधला थर्ड आहे, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन ची कनेक्टिव्हिटी आहे, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. शब्दशः अर्थ काहीही काढायचा नाहीये तुम्हाला फक्त काय बघायचं, इफ देन ची कनेक्टिव्हिटी चेक करायची आहे. इथं इफ आहे, या ठिकाणी इफ आलेला आहे, या ठिकाणी देन आहे, संपलं. पी काय? मुंबई इज इन महाराष्ट्र अँड दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. बस, कन्क्लुजन काही नाही करायचं तुम्हाला. इफ देन
पी आणि क्यू का स्टेटमेंट इफ देन काढून टाका. पहिलं स्टेटमेंट पी आहे, दुसरं स्टेटमेंट क्यू आहे. काय अडचण आहे दुर्गेश्वरी? इफ आणि देन आलेलं आहे, इम्प्लाइज असणार. याच्यामध्ये मॅथ्स कुठे आहे? मॅथ्सचा संबंध नाही आहे. इफ देन आहे हा मॅथ्स आहे तिथं. विनम्र, कॉलेजच्या एक्झाम्स दे, आता काय करणार? आणि नेक्स्ट डेला द्यायची, पुढच्या दिवशी दिली पाहिजे एक्झाम. क्लासची एक्झाम जर बुडत असेल तर नेक्स्ट डेला द्या, काय हरकत नाही. काय करणार त्याला आता दुसरा पर्याय? कारण या मंथ एंडिंग पर्यंत ऑलमोस्ट आपल्याला 11th फिजिक्स केमिस्ट्री बाबतीत एंड होईल. तुम्हाला माझ्या बाबतीत थोडंसं लॉंग जाईल, पण व्यवस्थित घेणार आहे ते. ओके, कॉलेजमध्ये कंटिन्यू एक्झाम आहेत. ओके, फोकस ऑन द कॉलेज पार्ट. कारण काय होईल तिथं तुमचं 11वीचं कन्क्लुजन आहे शेवटी. दरवर्षी असं होतं, पॅरलल सिस्टीम तयार होते, पण याला म्हणजे पॅरलली चालवच लागतं कुठंतरी. येस, असाइनमेंट टाकून इव्हॅल्युएट करणार. हो, ते मन लावून व्यवस्थित लिहा जे काही असेल ते. ओके, वी विल स्टार्ट द नेक्स्ट वन. अजून दुर्गेश्वरी, अजून काही डाऊट? ट्रिगोची रिव्हिजन, ट्रिगो पार्ट आता चालू होईल 12th तुम्हाला. त्यावेळेस तुम्हाला ट्रिगो परत एकदा सांगितलं जाईल. आवाज येत नाहीये? आवाज चालला कुठं मग? अरे हॅलो, येतोय ना आवाज? यायलाच पाहिजे. दुर्गेश्वरी, इथं कन्क्लुजन काही काढायचं नाहीये. इफ देन हा सिम्बॉल असेल तर फक्त तेवढंच कन्क्लूड करायचंय तिथं. तुम्ही शब्दशः अर्थ काढूच नका. अर्थ आज शिकवणार आहेत. अर्थ कसे काढायचे, आता मिनिंग कसं काढायचं, मिनिंग कसं काढायचं ते आज शिकवणार आहे. आज शिकवणार आहे ते. याच्या आधीच्या स्टेटमेंटला काढू नका तुम्ही. ते काही युनिव्हर्सल ट्रुथ असतात, ते आपण पाहतो, त्याच्यावरती ते कन्क्लुजन्स असतात. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग काढायचे असे क्वेश्चन्स वेगळे असतात. ते नॉर्मल असं जनरली काहीतरी रॅन्डम विचारत असं नाहीये. युनिव्हर्सल ट्रुथ असणाऱ्या गोष्टी ट्रू किंवा फॉल्स मध्ये काय करतात, सेपरेट आउट करतात. इथं फक्त तुम्हाला सिम्बॉलिकल फॉर्म होता आतापर्यंत. ओके, वी विल सी सम क्वेश्चन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज नाव. ओके, एक मिनिट द्या फक्त मला. आय विल स्टार्ट द कॅमेरा पार्ट. एक मिनिट द्या फक्त, कॅमेरा ऍडजस्ट करता. लेक्चर तुम्हाला जसे जमतील तसे व्यवस्थित अटेंड करा, मिस करू नका. कारण एकदा शिकवताना काय होतं, तेवढी एनर्जी लावून शिकवलेलं असतं. आहे ऑनलाईनचा प्रॉब्लेम आहे, मी सगळं मान्य करतो. पण तुमच्या एक्झाम मध्ये प्रॉब्लेम लिहिणार आहेत का तुम्ही, ही मी गोष्ट पहिल्यांदाच तुम्हाला समजून सांगितली होती.
फर्स्ट डेलाच मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करून दिलेली आहे. ज्यांचे सुरुवातीला अगदी सुरुवातीला ज्यावेळेस मी स्वतः काउन्सिलिंगला बसवतो त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या अडचणीला फेस करून पुढे जावं लागतं. शेवटी लाईफमध्ये सगळ्या अडचणीला फेस करून जावं लागतं. तुमचा पेपर विचारत नाही तुम्हाला तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आहेत, तुम्ही कुठून आलात काय आलात याच्याशी काही संबंध नसतं. काय करायचं असतं, यू शुड बी फोकस ऑन युअर स्टडी पार्ट. तसं असतं शेवटी. हुक अँड क्रुक सिस्टीम आहे हे लक्षात ठेवा. हुक अँड क्रुक सिस्टीम सोपी नाही आहे. हुक अँड क्रुक सिस्टीम मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्या फॉलोअप्स झाल्या पाहिजेत व्यवस्थितपणे. दिस इज कॅमेरा प्रॉब्लेम क्रिएट होतो. एकच मिनिट द्या. 1 minute. Trouble. Yes, we'll start. Trouble is application. ओके ठीक आहे. जेवढे एक्झाम्पल्स झाले असतील तुमचे घ्या. नेक्स्ट पार्ट याच्यामधलं राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. नेक्स्ट क्वेश्चन आपण जस्ट याच्यामध्ये सिम्बॉलिकल फॉर्म कन्वर्ट करायला सांगितलं होतं फर्स्ट पार्टमध्ये. नाव द सेकंड. Okay. Write down the question. Question मध्ये write the truth value of the following. Right. इथे तुम्हाला आता स्टेटमेंटचे कन्क्लुजन्स माहित असले पाहिजे. Write the truth value of the following. Write the truth value of the following. Following स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज तुम्हाला लिहायच्या. So घ्या क्वेश्चन. First one. 4 is odd. 4 is odd or 1 is prime. 1 is prime. असं स्टेटमेंट आहे. असं स्टेटमेंट आहे. याचं तुम्हाला आन्सर फॉर्म द्यायचं. काय करणार इथं पी आणि क्यू कन्सिडर करा पहिल्यांदा. स्टेटमेंट बाबतीत ऑलवेज पी ऑलवेज क्यू. सांगा पी काय आहे. 4 इज ऑड आहे. क्यू काय आहे. 1 इज प्राईम. 4 ऑड आहे. 1 हा प्राईम आहे. तुम्हाला मेन्शन करायचं ॲज अ पी ॲज अ क्यू म्हणून. ॲज अ पी ॲज अ क्यू म्हणून मेन्शन करा. करेक्ट. व्हॉट इज द सिम्बॉलिकल फॉर्म अँड ट्रूथ व्हॅल्यू. सिम्बॉलिकल फॉर्म. सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा आहे. ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल याचं ऑब्झर्व करा आणि सांगा. व्हॉट इज द कनेक्टिव्हिटी. ऑर इज द कनेक्टिव्हिटी. ओ आर ऑर असा लिहितो आपण. दॅट इज द व्ही. फक्त 2 स्टेटमेंट आहेत. कनेक्टेड करा व्ही नी. व्ही नी कनेक्ट करा. व्ही नी कनेक्ट करा. येस मधुर काय अडचण आहे. येस पी और क्यू फॉर्म. पी और क्यू. सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल. पी और क्यू असेल. सांगा पी काय. 4 इज ऑड. 4 खरंच ऑड आहे का. 4 खरंच ऑड आहे का. इवन आहे तो तर फॉल्स स्टेटमेंट झालं. हे काय झालं. हे फॉल्स स्टेटमेंट. क्यू काय आहे. प्राईम नंबर. 4 हा प्राईम नंबर आहे का. प्राईम नंबरची सुरुवात कितीने होत असते. प्राईम नंबरची सुरुवात कितीने होते.
वननी होते का नाही? कोण आहे तो वनवाला? वनवाला कोण आहे? प्राईम नंबरची सुरुवात 2 न होत असते. किती न होत असते? 2 न होत असते. करेक्ट. प्राईम नंबरची सुरुवात 2 न असते. सो 1 हा प्राईम नंबर नाहीये. इट मस्ट बी फॉल्स. सो पी फॉल्स आहे. क्यू सुद्धा फॉल्स आहे. दोन्हीही फॉल्स असल्यास ऑर मध्ये स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असते? दोन्हीही फॉल्स असल्यास स्टेटमेंट ऑर बाबतीत काय? दोन्हीही फॉल्स असल्यास ऑर बाबतीत फॉल्स असतो. राईट डाऊन. इट इज फॉल्स स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स. अर्थ लक्षात आला? दिस कंपाऊंड स्टेटमेंट इज फॉल्स. कंपाऊंड स्टेटमेंट इज फॉल्सी और फॉल्स. कंपाऊंड स्टेटमेंट काय या ठिकाणी? फॉल्स आहे. हे त्याचं कन्क्लुजन. हे याचं कन्क्लुजन आहे. कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स. पी हा 4 इज ऑड, 1 इज प्राइम. दोन्हीही फॉल्स आहेत. करेक्ट. पी सुद्धा फॉल्स आहे, क्यू सुद्धा फॉल्स आहे. कुठली कनेक्टिव्हिटी आली? ओ आर ऑर आली. ओ आर ऑर आले. ऑर म्हणजे व्ही सारखा सिम्बॉल म्हणजे ऑर. हा सिम्बॉल आहे याचा. मॅथमॅटिकली याचा सिम्बॉल या पद्धतीनं. आता याचं कन्क्लुजन, 4 हा ऑड नसतो, फॉल्स आहे. 1 हा प्राईम नंबर नाही आहे, फॉल्स आहे. मग फॉल्स ऑर फॉल्स, फॉल्स असतं, लक्षात ठेव. काही जणांना माहित नसेल पण नंतर सांगेल. आता फॉल्स 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 असतो, ऑर मध्ये लक्षात ठेवायचं. घ्या सेकंड क्वेश्चन. सेकंड नंबर. Yeah, second one. Second, 5 is a prime number. 5 is a prime number. 5 is a prime number and 7 divides 94. And 7 divides 94. Okay, this is the question. 5 is a prime number and 7 divides 94. 7 divides 94. समर्थ. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, अदरवाइज किती लाईन आहेत काय आहेत ते बघून तेवढं पेज सोडून द्या रे पटकन. झालं पाहिजे माझ्यासोबत सायमल्टेनियसली लिहिणं. समजून घ्यायचं, पटपट लिहायचं. पी लिहायचा, क्यू लिहायचा. झालं का? यस, क्विकली. नेक्स्ट स्टेटमेंट होतं तुम्हाला, 5 is a prime number and 7 divides 94. 5 is a prime number and 7 divides 94. ओके, त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी काय आलेली आहे? कनेक्टिव्हिटी इज अँड. नाउ स्टार्ट. आन्सर. आन्सर पार्ट. सो लेट फर्स्ट स्टेटमेंट लिहायचं. 5 is a prime number. नेक्स्ट Q. 7 divides 94. आता इकडे बघायची गरज नसते. पहिलं स्टेटमेंट इथून एंड पर्यंत. सेकंड स्टेटमेंट 7 divides 94. सांगा 5 इज अ प्राईम नंबर आहे का? इज इट 5 प्राईम नंबर? हा प्राईम नंबर आहे का? यस आहे. 5 इज अ प्राईम नंबर. देन इट इज ट्रू. सांगा 7 divides 94. हा इवन नंबर आहे, हा ऑड आहे. सांगा, आणि होतो का डिवाइड?
नो, देन इट इज फॉल्स. इट इज फॉल्स. चेक करा रे, 7च्या टेबल मध्ये 94 येतो का? 7च्या टेबल मध्ये 94 येतो का? नाही येत. देन इट इज फॉल्स. सो सिंबॉलिकल फॉर्म. and then truth value. then truth value 2 पॉइंट्स लिहायचे असतात. आता तुम्हाला याचे अर्थ काढावे लागतात. कळालं का? मग सिंबॉलिकल फॉर्म पी, कनेक्टिव्हिटी अँड. अँडच्या आधीचं स्टेटमेंट पी आहे, अँडच्या नंतरचं स्टेटमेंट क्यू आहे. सो या ठिकाणी पी, या ठिकाणी क्यू, कनेक्टिव्हिटी अँड. लक्षात ठेवा, मार्जिनच्या वरती लिहून ठेवा रे न्यू स्टुडंट्स. ए एन डी अँड सिम्बॉल असा उलटा वी, वी ला उलट टांगायचं. शीर्षासन, वी चा शीर्षासन केलं का? शीर्षासन इथं लिहायचं. दॅट इज सिंबॉलिकल फॉर्म पी अँड क्यू. योगासन करा. शीर्षासन ऑफ वी इज अँड. ओके, पी अँड क्यू. सांगा पी ट्रू आहे, अँड क्यू हा फॉल्स आहे. सांगा रे आन्सर. दोन्हीही ट्रू पाहिजे तरच ट्रू असतं. दोन्हीही ट्रू पाहिजे तरच ट्रू असतं. तरच ट्रू असतं. दोन्हीही ट्रू पाहिजे तरच ट्रू असतं. अदरवाईज न्यू स्टुडंट्स, दोन्हीही टी टी पाहिजे तरच टी. अदरवाईज फॉल्स. अदरवाईज फॉल्स. दॅट इज आन्सर. कळलं? दॅट इज द कंपाऊंड value of this statement. याला म्हणतात compound value of this statement. ही झाली compound value. Now the third one. It is not true that. It is not true that. It is not true that 5 minus 3i is a real number. Is a real number. It is not true that 5 minus 3i is a real number. Is a real number. Yes, this is the symbol congruency. 3 lines देतात, इक्वॅलन्स म्हणतात त्याला. लॉजिकल इक्वॅलन्स असं लिहिलं जातं. It is not true that. It is not true that 5 minus 3i is a real number. Is a real number. सांगा रे पी स्टेटमेंट पहिल्यांदा. व्हॉट शुड बी द पी स्टेटमेंट? पी स्टेटमेंट काय? सो लेट. इट इज नॉट ट्रू दॅट काढून टाका रे. इट इज नॉट ट्रू दॅट हाईड करून ठेवा. उरलेलं स्टेटमेंट 5 minus 3i is a real number असं लिहा. असं लिहा पहिल्यांदा. सो लेट पी 5 minus 3i is a real number. Is a real number. 5 minus 3i is a real number. करेक्ट? त्याच्यानंतर सांगा रे हे ट्रू आहे का फॉल्स आहे? पण आता हे सांगा पहिल्यांदा. एवढं स्टेटमेंट 5 minus 3i is a real number. हे ट्रू आहे का फॉल्स आहे? हे ट्रू आहे का फॉल्स आहे? हे तुम्हाला कन्क्लूड करायचं पहिल्यांदा. ट्रू आहे का फॉल्स आहे हे तुम्हाला कन्क्लूड करायचं आहे. 5 minus 3i कुठला नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. कुठला नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. लिहा ते, ज्यांना माहित नाही त्यांनी. 5 minus 3i कशाला कम्पेअर होतो? a प्लस आय बी ला. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू i सोबत आल्यामुळे -3. कुठला नंबर आहे हा? कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर. कुठला नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. रियल नंबर नाहीये राजांना. अरे 5 करा ना त्याचा, काय टेन्शन घेत? a equal to 5, b equal to -3. थर्ड अंपायर आहे. समजून घ्यायचं तेवढं. सगळं ऑनलाईन चालू आहे म्हणजे सगळं थर्ड अंपायर शिक्षण चालू आहे आपलं. बरोबर आहे ना? तेवढं अंडरस्टूड पाहिजे. a equal to 5, b equal to -3.
A equal to 5, B equal to -3. Correct. राज ऋषीच करे. रोल नंबर 9 अमय. लिहितोय का अमय तू? येस जुली. काय ॲज एव्हरी कॉम्प्लेक्स नंबर इज अ रिअल नंबर ना? नाही 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 नाही, प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर रिअल नंबर असतो तसं नाही. प्रत्येक रिअल नंबर कॉम्प्लेक्स असतो. उलट सांगतोय तू. प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो, उलट नसतं. कॉम्प्लेक्स नंबर रिअल नंबर कसं काय होईल? गाडी इकडून इकडे जाऊ शकते, इकडून इकडे नाही. कन्फ्यूज नाही राहायला पाहिजे. अमय लिहितोय ना तू? लिहित नाहीये तू, नुसता बसलाय. मनसी रिअल नंबर कुठलाही घ्या. सपोज 2 रिअल नंबर घेतला, इट कॅन बी रिटन ॲज 2 + 0i आणि कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय a + ib. हा रिअल नंबर होता, 0i ऍड करू शकता, याचा अर्थ हा कॉम्प्लेक्स नंबर झाला. पण एखादा नंबर 3 + √-9 आहे, 3 + √-9 आहे, किंवा 16 घेऊ आपण. हा ऍक्च्युली रिअल आहे, पण हा रिअल नाही आहे. 3 + 16चा 4 बाहेर आला, पण √-1, सो 3 + 4i हा झाला तुमचा इमॅजिनरी प्लस रिअल. आता हा रिअल होऊच शकत नाही. ओके नेक्स्ट. तुमचा शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय, बाकी काय नाही. काय काय करता काय माहिती. एवढं शिकवलं 11वीला कॉम्प्लेक्स नंबर सगळा, अजून जिथले तिथंच आहेत सगळे. ओके लेट इट बी, चालत राहतं. ओके हे स्टेटमेंट सांगा पहिल्यांदा. 5 - 3i इज अ रिअल नंबर. हा रिअल नंबर आहे का? हा रिअल नंबर आहे का? नो. then it is false. then it is false. Now symbolical form, truth value. Symbolical form, truth value. Symbolical form, truth value. अर्णव लिहिते का? पेपर कसा गेला अर्णव फिजिक्सचा? प्रनील पेपर लिहिता आला का व्यवस्थित? करा तयारी केमिस्ट्रीची. आता चांगली तयारी झाली पाहिजे केमिस्ट्रीची. फिजिक्स नॉट सो इझी स्वराज, तेवढे प्रयत्न करायचे आता इथून पुढं. पेपर ठीक होता, गुड. पेपर कडकच असतो फिजिक्सचा. ओके सांगा इथं सिम्बॉलिकल फॉर्म काय याचा. इथं इट इज नॉट ट्रू दॅटला अंडरलाईन करा. त्याच्या बदल्यात काय आलं? हा सिम्बॉल, जो की टॅब आणि एस्केपच्या आतमध्ये असतं. टॅब आणि एस्केपचं बटन चेक करा कीबोर्ड वरती. त्याच्या इंटरमिडिएट बटन मीन्स दिस इज द सिम्बॉल ऑफ निगेशन, नॉट. येस आर नो? करेक्ट. दिस इज द पी. सांगा रे, एफ चा नॉट. ट्रूथ व्हॅल्यू कशी काढणार याची? इथं अँड पी. पी काय आहे? फॉल्स आहे. पी फॉल्स आहे. सांगा फॉल्स. याला 3 लाईन्स मारतात. देयर इज लॉजिकल इक्वॅलन्सी म्हणतात. फॉल्स निगेशन, फॉल्स निगेशन, फॉल्स निगेशन. इट्स ट्रू. सो गिवन स्टेटमेंट इज ट्रू. कसं झालं ट्रू? कारण हा रिअल नंबर आहे असं सांगितलंय, पण इट इज नॉट. नॉट म्हणजे खरं आहे हे. एवढा पार्ट काढून टाकला तर फॉल्स आहे. करेक्ट. हा राहिलेला पार्ट फॉल्स आहे आणि त्याला जर नॉट जोडला तर ट्रू आहे. नॉट जोडला तर ट्रू आहे, हा त्याचा मीनिंग होतं. ओके नाव कंटिन्यू. फोर्थ वन. इफ 3 multiplied by 5 equal to 8, then 3 plus 5 equal to 15. If
देन आलाय याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. इफ देन आलेलं आहे, देन आन्सर लेट पी. सांगा रे पी काय? पी आहे 3 into 5 equal to 8. क्यू काय आहे? 3 plus 5 equal to 15. Symbolical form. And truth value. सांगा इथं काय सिम्बॉलिकल फॉर्म काय आणि ट्रूथ व्हॅल्यू काय? सिम्बॉलिकल फॉर्म इफ देन मुळे. न्यू स्टुडंट लक्षात ठेवा, इफ देन जर असेल तर सिम्बॉलिकल फॉर्म असं असतं. याला पी म्हणायचं, याला क्यू म्हणायचं. हा पी, हा क्यू. इफ देन असल्यास पी कडून क्यू कडे ॲरो काढायचं. लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. दॅट इज द सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ व्हॉट. कशाचा सिम्बॉलिकल फॉर्म आहे तो? इफ देनचा. इफ देनचा सिम्बॉल. इफ देनचा सिम्बॉल आहे पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे नाही, हा फक्त पी कडून क्यू कडे. दॅट इज द सिम्बॉलिकल फॉर्म. इफ देन म्हणायचं याला. हे पी स्टेटमेंट, हे क्यू स्टेटमेंट. सांगा हे ट्रू आहे का फॉल्स आहे? पहिलं फर्स्ट वन इज फॉल्स. सेकंड वन इज 3 plus 5 15 होतात का रे? कोणतं स्कूल रे? ओके, दोन्हीही फॉल्स आहे. पहिलं स्टेटमेंट पी काय? फॉल्स. सॉरी, या ठिकाणी पी काय आहे? फॉल्स. क्यू काय आहे? फॉल्स. दोन्हीही फॉल्स आहे. कोण सांगतं रे आन्सर? लक्ष द्या, इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या सर्वांनी. आता इथे एक फॉल्स आहे आणि इथे एक फॉल्स आहे. दोन्हीही फॉल्स आहे. तरी सुद्धा काय येतं? इथं लक्ष द्या, पी कडून क्यू कडं. दोन्ही फॉल्स पाहिजेत. पी सुद्धा फॉल्स, क्यू सुद्धा फॉल्स. आन्सर मात्र हा टेबल आहे. न्यू स्टुडंट पटकन झूम मध्ये काय करून ठेवा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हा टेबल महत्वाचा आहे. ज्यांचं शिक्षण झालेलं नाही त्यांनी हा टेबल स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा. हा टेबल सगळा पुढं कामाला येणार आहे. आता याच टेबलवर बरेचसे सगळे क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे तिथून पुढे. अर्थ कळाला का रे? पी पहिलं स्टेटमेंट फॉल्स, क्यू फॉल्स. पी कडून क्यू कडं आन्सर ट्रू. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ची स्क्रीनशॉट घेतली का? एवढाच पार्ट फक्त लक्षात ठेवायचा आहे. प्रत्येक वेळेस लागणारे आपल्याला स्क्रीनशॉट काढायची, चेक करायचं काय आन्सर आहे ते. हे झालं का सगळ्यांचं? हे झालं का? सो फायनल आन्सर इज ट्रू. त्यामुळे ओके, नेक्स्ट फिफ्थ वन. Fifth one, two triangles have equal areas. Two triangles have equal areas. अरे काल चेन्नई जिंकली. किसके किसके आंसू रूट पडे टूट पडे. कोण कोण रडलं रे काल? शाहरुख खानच्या नावावर कोण कोण रडलं रे काल? Cummins deserve only CSK. Okay, we have happy always. Very nice. Mansi, आम्ही ओनली CSK. व्हेरी गुड. मुंबई साठी कोण कोण रडत रे?
कुणी पण जिंकू, तुम्हाला काय मिळणार नाही. आनंद मिळेल बाबा तुम्हाला. तुमचा रिझल्ट आल्यास मिळेल की नाही याची गॅरंटी देऊ शकत नाही, पण सध्या आनंद घ्याल तुम्ही त्याचा. प्रार्थना गुड. मॅच बघायला हरकत नाहीये, तर तुमच्या एक्झाम पण तेवढ्याच स्ट्रॉंग पाहिजे. मॅच बघणं चुकीचं नाहीये. मॅच कधी बघायचं? सगळ्या गोष्टी करून कोण करणारे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आहे. सगळं करून आम्ही रेडी असतो सर. तुम्ही सांगा फक्त, असं असतं त्यांचं. बरोबर आहे की नाही समर्थ? रिझल्ट मे बी वॉट एव्हर, वी विल सपोर्ट ह्युमॅनिटी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघू ना रिझल्ट आल्यानंतर काय काय होतं. गुड. किती केलं तरी नाही, कन्क्लूड करावं लागतं त्याला. दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ स्टुडंट म्हटलं जातं. ते तर आवश्यक आहे ना सध्या. त्याच्या बाबतीत तुम्हाला एक सेंटेन्स सांगतो, लिहून ठेवा रे. लिहा रे सेंटेन्स. त्या बाबतीत तुम्हाला एक सेंटेन्स सांग. फोकस म्हणतात, फोकस. इफ यू फोकस यू विल फील द एनर्जी. यू विल फील द एनर्जी. अर्थ समजतो का याचा? Wherever there is a focus, there is energy. There is energy waves. किती जणांना फिजिक्स समजतं याच्यातलं? किती जणांना फिजिक्स समजतं याच्यातलं? त्याच्यामुळे किती केलं तरी कमी तसं नाही आहे. काय पाहिजे? फोकस पाहिजे त्याच्यासाठी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. गुड. ओके, सांगा रे लॉजिकल कनेक्टिव्हिटी काय आहे? कम टू द क्वेश्चन. यस, शॉर्ट टाइम बिग गेन. व्हेरी गुड. कनेक्टिव्हिटी सांगा आता, बस झालं. बोला पटकन इथं. व्हॉट इज द लॉजिकल कनेक्टिव्हिटी? Yes, correct. Only if is the logical connectivity. Underline. सांग रे, only if. Only if काय प्रकार आहे? इथे आहे तो प्रकार. P only if Q. ज्यांचा गजनी झालाय त्यांनी इकडे लक्ष द्या. P only if Q. लिहून दिलंय का रे? हा, लिहून दिलेलं आहे सर. हे काय आहे सर? कंडिशनल. कंडिशनल कोणाला फॉलो करतो? इफ देन. इफ देन ऐवजी काय आलेलं आहे? ओनली इफ आलाय. पी कडून क्यू कडं. पी कडून क्यू कडं. कंडिशनल इफ देन. तो स्टेटमेंट कशाचं आहे? इफ देनचं आहे. स्टेटमेंट कशाचं आहे? इफ देनचं आहे. सो राईट डाऊन पी, राईट डाऊन क्यू, राईट डाऊन सिम्बॉलिकल फॉर्म, राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू. पटापट लिहायचं. राईट डाऊन इट फास्ट. पी लिहा, क्यू लिहा. नाउ सिम्बॉलिकल फॉर्म. लिहा रे, माझ्यासारखा शॉर्टकट नका मारू. माझ्यासारखा शॉर्टकट मारला ना 0 मार्क देईल मी तुम्हाला. ओके, पी लिहिला, क्यू लिहिला. सांगा, टू ट्रायंगल्स हॅव इक्वल एरियाज. दोन ट्रायंगल इक्वल एरिया असू शकतो का? दोन ट्रायंगलचा, वेगवेगळ्या ट्रायंगलचा इक्वल एरिया असू शकतो का? देन इट इज ट्रू ऑर फॉल्स. सांगा मग, ते ट्रू आहे का फॉल्स आहे? मार्क इट ॲज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. मार्क इट ॲज IMP. लिहिलं का रे? मार्क इट ॲज IMP. मार्क केलं का रे? टू ट्रायंगल्स हॅव इक्वल एरिया, देन इट इज ट्रू. दोन ट्रायंगलचा इक्वल एरिया असू शकतो का? यस, असू शकतो. दोन ट्रायंगलचा इक्वल एरिया असू शकतो, देन इट इज ट्रू. दे आर सिमिलर. ते सेमच पाहिजेत का? पण हा पी स्टेटमेंट आहे,
हा क्यू स्टेटमेंट आहे. ते सेमच पाहिजेत का? गरज आहे का सेम असण्याची? दोन ट्रायंगल इक्वल एरियाज असतील तर ते सेम असले पाहिजेत का? एक आयसोसेलस आहे, एक राईट अँगल ट्रायंगल आहे. एरिया इक्वल असू शकतो, असं ड्रॉ करायचं. त्याला ड्रॉ करताना एरिया इक्वल, पण दोन ट्रायंगल सेमच पाहिजेत का? आता गरज नाही. म्हणजे क्यू स्टेटमेंट काय झालं? फॉल्स. इथं पी लिहिलं का रे? पी काय लिहायचं आहे? टू ट्रायंगल्स हॅव इक्वल एरियाज. क्यू काय लिहायचं आहे? ट्रायंगल्स आर सिमिलर. दे आर सिमिलर. ट्रायंगल्स आर सिमिलर लिहिलं का? पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. दोन वेगवेगळे ट्रायंगल असले तरी त्यांचा इक्वल एरिया असू शकतो, पण दोन ट्रायंगल सेमच पाहिजेत असं काही गरज आहे का? नाही गरज, म्हणजे फॉल्स. पी कडून क्यू कडं, पी कडून क्यू कडं. व्हॉट इज द फायनल आन्सर? व्हॉट शुड बी द फायनल आन्सर देन? कंपाऊंड स्टेटमेंट पी ट्रू आहे, क्यू फॉल्स आहे. देन फायनल कंक्लुजन, then final conclusion is what to? then final conclusion is, चेक केलं का रे? स्क्रीनशॉट घेतली होती का तुम्ही? ट्रू कोण आहे रे? ते ट्रू वाला कोण आहे? ट्रू म्हणणार कोण आहे? यस, अर्णव गारटकर. चेक केलं का व्यवस्थित? अर्णव चेक कर. मंथन चेक कर. चेक करा. पी कडून क्यू कडं पहिला ट्रू, दुसरा फॉल्स. देन इट मस्ट बी, yes Arnav, Manthan, it must be false. Mark it as a IMP question. Mark it as important question. असे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये तयारी व्यवस्थित करून ठेवायची. ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट विचारली जाते या पद्धतीनं. झालं का रे सर्वांचं? झालं का? नाउ या टाइपचा लास्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टाइप. झालं का रे प्रत्येकाचं? थर्व, रोल नंबर 79. Now, sixth, -2 less than -1 if and only if I is a real number. I is a real number. -2 less than -1 if and only if I is a real number. लिहा रे पटापट लिहा. पी लिहा, क्यू लिहा, पी लिहा, क्यू लिहा. लेट पी काय? पी -2 less than -1. What is the Q? I is a real number. I is a real number. Symbolical form, truth value. Symbolical form. Truth value. Write the symbolical form, write the truth value. सांगा रे, -2 less than -1 असतो का? -2 छोटा असतो का -1 पेक्षा? -2 छोटा असतो का -1 पेक्षा? असं म्हणतात ते. हो का नाही? HO होचा एवढा पार्ट काढून टाका, नो तयार होतं. सांगा हो का नाही? मग हो. ओके, हो तर हो. देन इट इज ट्रू. I is a real number. I is a real number. No. H ची दांडी काढून टाका सर. नो तयार झाला. H चा हा पार्ट कट करा सर. Then it is false. Is false. सांगा रे लॉजिकल कनेक्टिव्हिटी काय आहे? पटकन. If and only if. अदिती झालं का? आवाज तर आलाच पाहिजे राजा. कुठं जाणार आहे आवाज?
आवाज येणार, आवाज कुठं जाणार नाही. सांगा रे. इफ अँड ओनली इफ काय सांगतो? पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं. स्क्रीनशॉट घेतली का मगाची तुम्ही? पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं. दॅट इज कॉल्ड एज इफ अँड ओनली इफ. सांगा रे स्टेटमेंट. पी काय आहे? पी ट्रू आहे. क्यू, क्यू काय आहे? फॉल्स आहे. देन इट इज ट्रू ऑर फॉल्स. चेक करा टेबल मध्ये. टेबल मी तुम्हाला सांगितलं होतं, चेक इन द टेबल. पी हा ट्रू आहे हे कन्फर्म करा. क्यू हा फॉल्स आहे कन्फर्म करा. आणि सांगा टेबल वरून याची व्हॅल्यू काय? याची व्हॅल्यू येते दोन्हीही सेम आहेत का? नाहीये. सेम नाहीये म्हणजे काय आहे? फॉल्स. नेक्स्ट, टेक्स्ट बुक, पेज 5th, पेज नंबर 5. Solve example. Solve examples. 0 to first to fourth to first to fourth. Exercise 1.1. Exercise 1.1. Question number 3. Question number 3. First to 7th. Miscellaneous exercise. करून ठेवा, करून ठेवा, नंतर पस्तावताल. Miscellaneous exercise 1. Miscellaneous exercise 1. Miscellaneous exercise 1. Question number 3 परत. त्याच्यामधलं फर्स्ट, फोर्थ अँड फिफ्थ ओनली. करून ठेवा. हे तुम्हाला करून ठेवायचं आहे. टेक्स्टबुक पेज नंबर 5th. सॉल्व एक्झाम्पल 2. 0 to फर्स्ट टू फोर्थ सगळे करून ठेवायचे. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट टू 7th. मिसलेनियस एक्सरसाइज 1 क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट, फोर्थ, फिफ्थ. दॅट्स इट. दिस इज सिमिलर पार्ट. सिमिलर पार्ट हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ओके, थँक्यू, बाय. येस, लिमिट कंटिन्युटीचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मिळून जातील. येस, कोणाला काही विचारायचं आहे का? येस, थँक्यू. येस, ट्रिगो आता 12वीचा चालू केलं ट्रिगो की त्याला अटॅच राहील. मध्येच ट्रिगो नाही घेता येणार, त्यामुळं 12वीचा ट्रिगो आणि तो ट्रिगो कंटिन्युएशन मध्ये मिळून जाईल तुम्हाला. क्यू मध्ये फक्त 3 प्लस रूट, प्लस असल्यास √3 असल्यास तो रियल नंबर आहे. नमिता, √3 हा रियल नंबर असतो. √3 हा रियल नंबर असतो. मॅथ सिलेबस जेवढा घेतला तेवढा फुल सिलेबस. √3 हा रियल नंबर आहे. त्याला तुम्ही 0i जोडला की तो कॉम्प्लेक्स होणार. तो क्वेश्चन वेगळा आहे. कुठे गेला तो क्वेश्चन? 3 प्लस √(-16) हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. नमिता, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. 3 प्लस √(-16) हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. हे एक्झाम्पल म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला.
एनडीए ची एक्झाम आली 15 सप्टेंबर. हो तुम्ही 11th मध्येच आहेत ना मग. सप्टेंबर मंथ, नेक्स्ट सप्टेंबरला, या कमिंग सप्टेंबरची ना. हो एनडीए ची एक्झाम खूप स्ट्रिक्टली होते, त्याला काहीच नाही करता येत. एनडीएची एक्झाम स्ट्रिक्ट असतात. आता सुद्धा एवढा कोरोना होता पण गोव्यामध्ये एक्झाम सेंटर घेणारे मुलं, नागपूर, खतरनाक आहे त्यांचं काम. एनडीएच एक्झाम नाही चुकणार त्यांच्या. ओके थँक्यू, बाय.